महाराष्ट्रातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांना त्रिरत्नाने भावे जय भीम, जय मंगल, नमो बुद्धाय। आपणा सर्वांना कळवण्यात येत आहे की जय भीम नगर बुद्ध विहार हिरानंदानी गार्डन पवई मुंबई या ठिकाणी महामानवास मानवंदना हा कार्यक्रम दिनांक 7 डिसेंबर 2024 वार शनिवारी या रोजी ठेवण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम गेल्या 25 ते 30 वर्षापासून आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असतात। या वर्षीचा विशेष ठेवण्याचे कार्यक्रम अजून असे आहे की आज जो काही महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाचा बुलंद आवाज ज्यांनी मोठा केला, त्याचबरोबर बुद्ध बाबासाहेबांचे विचार ज्यांनी मोठे केले आणि बाबासाहेबांच्या नावासाठी ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वाही केली नाही, निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी ज्यांचं बलिदान गेलेलं आहे, तर अशा बलिदान झालेल्या कुटुंबांना या जय भीम नगर बुद्ध विहारामध्ये आम्ही सन्मानाने बोलावू इच्छितो आणि भिक्षू संघाद्वारे मुंबईतील उपासक उपासिकांच्या द्वारे त्यांचा सन्मान करू इच्छितो। कारण की जसं उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगायचं झालं तर कालकथित शहीद पोचीराम कांबळे यांचा बलिदान कसा झालेला आहे, कसा एक मनुवादी प्रवृत्तीने त्यांचा जीव घेतलेला आहे, याचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहिती आहे। शेवटच्या श्वासापर्यंत पोचीराम कांबळे हा जय भीम म्हणत राहिलेला आहे आणि त्याला मारणारे जे वैरी आहेत, जे मनुवादी प्रवृत्तीचे आहेत, तर त्यांनी तू जय भीम बोलणं थांबव, आम्ही तुला जीवदान देतो, परंतु त्याचे हे शब्द नाकारले। जरी तो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं बलिदान झालं असेल, तरी ते एक आंबेडकरी जनता बौद्ध समाजाला एक क्रांती देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे। कालकथित पोचीराम कांबळे तसेच गौतम वाघ, कालकथित शहीद गौतम वाघमारे जे आहेत, असे जवळपास 150 ते 200च्या वरती आंबेडकरी जनतेवर निळ्या झेंड्याचा अस्मितेसाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे। तर या बलिदान झालेल्या कुटुंबांना आपण आठवण केली पाहिजे, जे शहीद झाले त्यांना आदरांजली श्रद्धांजली दिली पाहिजे। कारण की त्यांच्याच आवाजामुळे, त्यांच्याच प्राणामुळे आज सर्व लोकांना ताकद येते। आज आम्ही बोलतो की बाबासाहेबांच्या नावासाठी आणि बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी, निळ्या झेंड्याच्या अस्मितेसाठी आमचा प्राण गेला तरी हरकत नाही, परंतु बाबासाहेबांचा निळा झेंडा हा सदैव लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये राहील आणि तो उंचावण्यासाठी आम्ही त्याला प्राण सुद्धा गेले तरी बेहतर, ही भूमिका जर आमच्यामध्ये अजून निर्माण झाली असेल तर हे शहीद झालेल्या लोकांमुळे। तर या लोकांच्या कुटुंबांना आम्ही भिक्षू संघ बोलावत आहोत, त्यांना एक छोटस सन्मान चिन्ह देत आहोत, जेणेकरून आजच्या पिढीला आणि कुठे कधी काळी विसरलेल्या लोकांना पुन्हा जाण व्हावं की या लोकांचे प्राण गेलेले आहेत। जसं की बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी अक्षय भालेराव नांदेडचं प्रकरण, त्यांचं सुद्धा ते प्रकरण आहे। तर ज्यांचं बलिदान गेलं त्यांचा सन्मान करू इच्छितो। हा व्हिडिओ आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवा। काही लोकांचे संपर्क माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि जे शहीद झालेले आहेत त्यांचे काही लोकांचे संपर्क माझ्यापर्यंत आले नाहीत। तर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळवण्यात यावे की भिक्षू संघ तुम्हाला बोलवत आहेत, समाज तुम्हाला बोलवत आहेत आणि तो सन्मान स्वीकारावा। सन्मान करण्याची एखादी उपासकांना संधी द्यावी आणि तो सन्मान आपण स्वीकारावा, सन्मान चिन्ह स्वीकारावं। या व्हिडिओच्या माध्यमातूनच जर कधी आम्ही तुम्हाला कॉल करू शकलो नाही, आम्हाला जर तुम्ही कॉल केला तर आम्ही नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊ, तुमचं प्रवासाचं तिकीट वगैरे सुद्धा आम्ही काढू। जेवढा सन्मान आम्हाला करता येईल तेवढा सन्मान आम्ही करू। जरी आम्हाला फोन कॉन्टॅक्ट झाले नाही, परंतु हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही भिक्षू संघाचं आमंत्रण म्हणा किंवा भिक्षू संघाचा आदेश म्हणा, परंतु आपण नक्की या जय भीम नगर बुद्ध विहार पवई हिरानंदानी या ठिकाणी यावं, सन्मान स्वीकारावा आणि पुन्हा समाजाला एक नवी चेतना द्यावी,
आणि मी एक खरोखर मनापासून श्रद्धांजली आणि एक मोठ्या भावुकतेने बोलतो की आपले सारखे जर लोक बलिदान झाले नसते तर या महाराष्ट्रामध्ये जय भीमचा आवाज अजून बुलंद झाला नसता. तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि त्या कुटुंबांना आपण माना सन्मान स्टेजवर बोलून त्यांचा सन्मान करावा. जय भीम, नमो बुद्धाय. जाता जाता एक सांगतो, हा संपूर्ण व्हिडिओ तर आपण ऐकलात, परंतु संपर्कासाठी माझा नंबर देतो, मला कॉल करा 86 23 88 73 24. पुन्हा एकदा सांगतो 8623887324. जय भीम, नमो बुद्धाय.